lecture we are going to learn the new chapter of science part 2 and this chapter is heredity and evolution. म्हणजेच आपण विज्ञान भाग 2 10वीचा त्यामध्ये आपण नवीन चॅप्टर पाहणार आहोत अनुवंशिकता व उत्क्रांती. आता अनुवंशिकता व उत्क्रांती किंवा हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. बिफोर स्टार्टिंग दिस चॅप्टर सम क्वेश्चन वी हॅव टू डिस्कस विच इज एक्सप्लेन इन द बुक. द फर्स्ट क्वेश्चन इज दॅट which component of the cellular nucleus carry the heredity information in living organism. म्हणजेच यामध्ये प्रश्न असा आहे की सजीवाची जी पेशी आहे त्या पेशीमध्ये असं नेमके कोणता कंपोनंट आहे, नेमकेच काय आहे की जे अनुवंशिक गुणधर्म आहे ते यामध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे घेऊन. न्यूक्लिक ॲसिड म्हणजेच डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक आम्ल याचं काय तयार झाले तर हे क्रोमोझोम इथे तयार झाले. अँड दिस क्रोमोझोम ॲक्च्युली ट्रान्सफर फ्रॉम वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू अनदर, दॅट इज फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग और प्रोजेनी, दॅट इज फ्रॉम द वन जनरेशन टू द अनदर जनरेशन. म्हणजेच माता पित्यांकडून असेल किंवा एका पिढीकडून असेल दुसऱ्या पिढीकडे अपत्याकडे हे DNA यामध्ये म्हणजेच क्रोमोझोम यामध्ये जात असतात. आणि त्यामुळे जे हेरिडिटी कॅरेक्टर आहे अनुवंशिक जे गुणधर्म आहे ते अशा पद्धतीने यामध्ये दुसऱ्या पिढीमध्ये त्याचे लक्षणं जे आहेत तर ती दिसून येत असतात, कारण यामध्ये महत्त्वाचा घटक हे यामध्ये ट्रान्सफर होत असतं. त्यानंतर अनेक what do we call the process in which a transfer of physical and mental character from parents to progeny. म्हणजेच माता पित्यांचे शारीरिक आणि मानसिक लक्षणे हे त्या अपत्याकडे जाणे या प्रक्रियेला ह्या प्रोसेसला नेमके काय म्हणतात. ॲक्च्युली त्याला काय म्हणतात तर इथे हेरिडिटी म्हणजेच अनुवंशिकता. पुन्हा एकदा व्याख्या मी तुम्हाला सांगते. द ट्रान्समिशन ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजेनी. म्हणजेच माता पित्यांचे शारीरिक आणि मानसिक लक्षणे ही अपत्याकडे जाणे म्हणजेच पॅरेंट्सकडून ते ऑफस्प्रिंगकडे म्हणजेच प्रोजेनीकडे जाणे, म्हणजेच हे माता पित्यांकडून अपत्याकडे जाणे ही जी प्रक्रिया आहे दॅट इज कॉल्ड एज द हेरिडिटी. म्हणजेच यामध्ये त्याला मराठीतून काय म्हणायचे अनुवंशिकता. नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट दॅट इज द थर्ड क्वेश्चन. द क्वेश्चन इज दॅट विच कंपोनंट प्रेझेंट इन द DNA. म्हणजेच यामध्ये DNA मध्ये नेमके कोणते घटक आहे ते आपण यामध्ये पाहणार आहोत. ऑलरेडी तुम्हाला हे जे तुमचे 9th स्टँडर्ड आहे त्या 9th स्टँडर्डमध्ये हे बेसिक टॉपिक तुम्हाला झाले. आणि हेच क्वेश्चन काय विचारले कारण दिस चॅप्टर इज डिपेंड ऑन दिस टॉपिक. The question is that which component present in the DNA. म्हणजे DNA मध्ये नेमके कोणते घटक आहे त्याबद्दल आपण थोडंसं यामध्ये डिस्कस करू. चला तर मग DNA बद्दल पाहू. DNA these are डबल स्ट्रँडेड हेलिकल स्ट्रक्चर. DNA हा 2 धाग्यांनी यामध्ये एकमेकाला गुंडाळून तो तयार झालेला आहे. अँड दिस DNA विच हॅविंग द सिंगल युनिट these are न्यूक्लिओटाइड. आणि ह्यामध्ये खूप सारे न्यूक्लिओटाइड एकमेकांना अटॅच होऊन, जसं हा एक न्यूक्लिओटाइड हा एक न्यूक्लिओटाइड हे एकमेकांना अटॅच झाले, हा न्यूक्लिओटाइड हा न्यूक्लिओटाइड असे खूप सारे न्यूक्लिओटाइड एकमेकांना अटॅच होऊन यामध्ये काय तयार झाले तर DNA तयार झाले. म्हणजेच यामध्ये काय आहे न्यूक्लिओटाइड. म्हणजेच यामध्ये खूप सारे न्यूक्लिओटाइड आहेत. न्यूक्लिओटाइड सो मेनी न्यूक्लिओटाइड दिस आर प्रेझेंट इन द DNA, दॅट इज अ DNA विच हॅविंग द मेन कंपोनंट दॅट इज द न्यूक्लिओटाइड. बट क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज मीन बाय न्यूक्लिओटाइड. चला तर मग एकदा रिवाइज करून घेऊ न्यूक्लिओटाइड म्हणजे नेमके काय आहे. न्यूक्लिओटाइड म्हणजेच असं केमिकल की ज्यामध्ये नायट्रोजनस बेस आहे आणि तो जोडला गेलेला आहे पेंटोस
शुगरला आणि इच ऑल्सो हॅव्हिंग द फॉस्फेट ग्रुप. म्हणजेच नायट्रोजनस बेस पेंटो शुगर, पेंटो शर्करा आणि त्याला जोडला आहे फॉस्फेट, आणि ह्या तिघांना मिळून इथे काय म्हणणार, न्यूक्लियोटाइड. आणि वी कॅन ऑल्सो कॉल द न्यूक्लियोसाइड प्लस अ फॉस्फेट ग्रुप. आपण असंही म्हणू शकतो की न्यूक्लियोटाइडमध्ये नायट्रोजनस बेस आहे, पेंटो शुगर आहे, फॉस्फेट आहे. असं म्हणण्याच्या ऐवजी आपण असंही म्हणू शकतो की त्यामध्ये न्यूक्लियोसाइड आहे आणि फॉस्फेट आहे. मग क्वेश्चन असा पडतो, व्हॉट इज मीन बाय न्यूक्लियोसाइड. आता न्यूक्लियोसाइड म्हणजे असं केमिकल की ज्यामध्ये काय आहे, नायट्रोजनस बेस आणि पेंटो शुगर आहे. ह्या दोघांना मिळून काय म्हणायचं आहे, न्यूक्लियोसाइड. आणि ह्या न्यूक्लियोसाइडला जर आपण पी अटॅच केला, पी म्हणजे काय तर फॉस्फेट ग्रुप, देन विच ऑल्सो कॉल्ड ॲज द न्यूक्लियोटाइड. तरच यामध्ये आपण काय म्हणणार, न्यूक्लियोटाइड. चला तर मग हे जे DNA आहे किंवा हे जे क्रोमोझोम आहे, हाऊ दिस DNA दिस आर कॅरी द हेरिडिटी इन्फॉर्मेशन फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. व्हॉट इज मीन बाय क्रोमोझोम, these are we can focus. And before this starting this topic we focus on the some scientist information. म्हणजेच आपल्याला हे सगळं जे यामध्ये हे अनुवंशिक वैशिष्ट्य म्हणजे हा जो चॅप्टर आहे ना, हा अतिशय छान आहे. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न सुरू पडेल की अरे हे जे गुणसूत्र आहे, हे जे क्रोमोझोम आहे किंवा यामध्ये जो DNA आहे, हा DNA अनुवंशिक गुणधर्म वाहून नेतो. म्हणजे नेमके इथे काय घडतं, तर हे आपण यामध्ये स्टार्टिंगला पाहणार आहोत. पण हे पाहण्याच्या अगोदर ह्याबद्दल सांगणारे जे सायंटिस्ट आहेत त्यांच्याबद्दल अगोदर इथे थोडक्यात माहिती पाहू. चला तर मग सगळ्यात अगोदर हे पाहू की ही अनुवंशिकता, हेरिडिटी ही कॉन्सेप्ट नेमकी आली तरी कुठून आली असेल. चला तर यामध्ये ग्रेगर जॉन मेंडल याबद्दल तुम्ही अभ्यास केला होता 9th स्टँडर्डला. ग्रेगर जॉन मेंडल यांनी पी प्लांटवरती एक्सपेरिमेंट केला होता. कशावरती एक्सपेरिमेंट केला, पी प्लांटवरती. पी प्लांट म्हणजे काय, पायसम सटायवम हे त्याचं बॉटनिकल नेम आहे. बट पी प्लांट दॅट इज द पायसम सटायवम. दिस प्लांट used for experiment and this plant which having the some basic character. म्हणजेच हे जे वाटाण्याचं झाड आहे किंवा जे पी प्लांट आहे म्हणजे पायसम सटायवम, हे ग्रेगर जॉन मेंडल यांनी यामध्ये अभ्यासासाठी वापरलं. आणि ते अभ्यासासाठी वापरल्यानंतर त्यांनी यामध्ये अनुवंशिकता, हेरिडिटी ही जी कॉन्सेप्ट आहे ती यामध्ये एक्सप्लेन केली. ॲक्च्युली तुम्ही ऐकलं होतं त्याबद्दल की हे जे ग्रेगर जॉन मेंडल होते ना, तर त्यांना अगोदर त्यावेळेस म्हणजे ज्या काळामध्ये त्यांनी डिस्कवर केले नियर अबाउट इन 1886. म्हणजेच यामध्ये 1886ला ज्यावेळेस त्यांनी त्यांचे जे पण एक्सपेरिमेंट आहे ज्याचं त्यांनी पूर्ण रेकॉर्ड तयार केलं, त्या रेकॉर्डमध्ये हे सगळं लिहिताना, हे सगळं एक्सपेरिमेंट करताना त्या काळामध्ये ना क्रोमोझोम माहिती होता ना DNA माहिती होतं. त्यांनी एकच सांगितलं होतं, समवन इज अ ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू द अनादर जनरेशन. म्हणजेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काहीतरी तर यामध्ये जाते आणि जे जाते ना त्याला त्यांनी काय म्हणलं होतं, फॅक्टर. अँड बिकॉज ऑफ दॅट दिस आर न्यू प्रोजेनी दॅट इज ऑफस्प्रिंग दिस आर सिमिलर टू द पॅरेंट. म्हणून हे जे अपत्य आहे ना, तर हे कुणासारखं दिसतं, पालकांसारखं दिसतं. म्हणजे कुणी जर आपण घेतलं, आता मेंडलला तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन पडले होते. त्यांना क्वेश्चन खूप सारे असे इंटरेस्टिंग क्वेश्चन, म्हणजे आज जर आपण ते क्वेश्चन घेतले तर आपल्याला खूप हसायला येईल. जसं त्यांना क्वेश्चन पडायचे की कुत्र्याचं पिल्लू कुत्रंच का, मांजराचं पिल्लू मांजरच का, आंब्याच्या झाडाची कोय लावली किंवा आंब्याचं मँगो प्लांटचं जर सीड आपण लावलं तर मँगोचंच प्लांट काय आहे. तसे खूप सारे क्वेश्चन त्यांच्या डोक्यामध्ये होते आणि त्यानुसार त्यांनी काय केलं, पी प्लांटवरती एक्सपेरिमेंट करून हे सगळं जे रेकॉर्ड आहे ते यामध्ये सगळा बेस जो आहे तो आपला क्लिअर करून ठेवला. अँड बिकॉज ऑफ ग्रेगर जॉन मेंडल दिस आर कन्सिडर ॲज द पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. म्हणजेच हे जो हेरिडिटी आणि अनुवंशिकता याचा ज्याच्यामध्ये अभ्यास केला होतो त्याला आपण काय म्हणतो, जेनेटिक्स आपण त्याला म्हणतो. म्हणजे ही जी अनुवंशिकता आहे किंवा ही जी हेरिडिटी आहे त्याचा जो प्रारंभ आहे तो करणारा कोण आहे, ग्रेगर जॉन मेंडल. म्हणजे आधुनिक जी अनुवंशिकता आहे याचा अभ्यास आज आपण करतोय, पण त्याचा प्रारंभ कोणी केला आहे, ग्रेगर जॉन मेंडल यांनी केला आहे. दॅट इज मेंडल, दॅट इज ग्रेगर जॉन मेंडल. दिस आर द पायोनियर ऑफ दॅट हेरिडिटी. या हेरिडिटीचं काय आहे ते पायोनियर आहेत. नेक्स्ट द सायंटिस्ट इन 1901 the Hugo de Vries they explain the concept that is the mutation.
आता यामध्ये जी म्युटेशन कन्सेप्ट आहे, म्युटेशन म्हणजे काय हे यामध्ये जी कन्सेप्ट आहे ती नंतर उघडकीसाठी, बट म्युटेशन दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर द इव्होल्यूशन. म्हणजेच यामध्ये जे उत्परिवर्तन आहे, म्युटेशनला मराठीतून काय म्हणतात, उत्परिवर्तन. मग हे जे उत्परिवर्तन आहे त्या उत्परिवर्तनामुळे उत्क्रांती घडते असं यामध्ये ह्युगो दे व्हिस यांनी कधी सांगितलं होतं, 1901 म्हणजे 1901 मध्ये सांगितलं होतं. मग क्वेश्चन असा पडतो की यामध्ये म्युटेशन म्हणजे काय, म्हणजेच यामध्ये उत्परिवर्तन म्हणजे काय. तर आताच मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सेल आहे, सेलमध्ये जे पण गुणसूत्र आहे म्हणजे क्रोमोझोम आहे, आणि ते क्रोमोझोम कसे तयार झाले, तर यामध्ये डीएनएची तयार झाली. मग हे जे डीएनए आहे त्या काळात तर डीएनए माहिती नव्हतं, त्याबद्दल डिस्कवर झालेलं नव्हतं, परंतु हा जो डीएनए आहे किंवा जे पण यामध्ये हेरिडिटी कॅरेक्टर आहे, व्हेन ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन और समवन इज अ ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन इन विच सम टाइम चेंजेस, सडन चेंजेस these are takes place and that sudden changes these are called as the म्युटेशन. म्हणजे जे यामध्ये जनुकीय सामान किंवा जनुकीय सामग्री जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते त्यामध्ये अचानक काही बदल घडू शकतो आणि त्यामुळे वेगळी लक्षणे यामध्ये दिसू शकतं असं ह्युगो दे व्हिस यांनी सांगितलं, आणि त्यालाच काय म्हणतात, उत्परिवर्तन. आणि ह्या उत्परिवर्तनामुळे काय घडू शकतं, उत्क्रांती घडू शकते, म्हणजे बदल घडू शकता असं यामध्ये त्यांनी सांगितलं. दॅट इज म्युटेशनल थेरी ऑफ इव्होल्यूशन. दीज आर एक्सप्लेन Hugo de Vries in 1901, and then in 1902 the Walter and Saturn first time observed the pair of क्रोमोझोम इन ग्रासहॉपर्स. यामध्ये जी गुणसूत्र आहे तिची जोडी सगळ्यात अगोदर वाल्टर आणि सटन यांनी पाहिली. कशामध्ये पाहिली, तर नाकतोड्यामध्ये पाहिली, नाकतोड्याच्या सेलमध्ये पाहिली, आणि ती कधी पाहिली, 1902ला, म्हणजेच 1902ला. इन 1902 द फर्स्ट टाइम पेअर ऑफ क्रोमोझोम दीज आर ऑब्झर्व द वाल्टर अँड सटन इन द सेल ऑफ ग्रासहॉपर्स. नाकतोड्याच्या पेशीमध्ये जे सगळ्यात अगोदर गुणसूत्र आहे त्याची जोडी यांनी पाहिलेली आहे. अँड अंटिल दॅट नो एनीवन नो अबाउट दॅट द क्रोमोझोम. तोपर्यंत कुणालाही माहिती नव्हतं की यामध्ये क्रोमोझोम म्हणजे काय आहे. ही जी कन्सेप्ट आहे त्यावेळेस यामध्ये क्लिअर झाली. देन इन 1944 द ट्रायो or three scientists which work on the heredity or which is the heredity material or genetic material. 3 जणांनी यामध्ये 1944ला डिस्कवर केलं की यामध्ये हेरिडिटी मटेरियल काय आहे किंवा जेनेटिक मटेरियल काय आहे किंवा नेमके हे जे गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात आहेत तर ते नेमके काय जात आहे हे यामध्ये 3 जणांनी शोधून काढलं. आणि ते 3 जण आहे ओस्वाल्ड एव्हेरी, मॅकलिन मॅककार्थी आणि त्यानंतर कॉलिन मॅकलॉइड. या 3 जणांनी मिळून यामध्ये डिस्कवर केलं की डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते ना तर ते काय आहे, डीएनए आहे. ॲक्च्युली तुमच्या 10th स्टँडर्डच्या बुकमध्ये एकच यामध्ये सांगितलेलं आहे, पण यांच्या अगोदर पण खूप जणांनी हा एक्सपेरिमेंट केला आहे. त्यामध्ये ग्रिफिथ नावाचा सायंटिस्ट आहे, त्यांनी सगळ्यात अगोदर जेनेटिक मटेरियल काय आहे, अनुवंशिक यामध्ये सामग्री नेमके काय आहे किंवा जनुकीय सामग्री काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न सगळ्यात अगोदर सुरुवातीला केला होता ग्रिफिथ नावाच्या सायंटिस्टनी. पण खूप जण अनसक्सेस झाले आणि ह्या तिघांनी मिळून यामध्ये काय केलं, हे फाइंड आउट केलं की डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक्सेप्ट व्हायरसेस. जर व्हायरसेस सोडले, व्हायरसेस म्हणजे काय, विषाणू जर सोडले तर सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जे अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा जो घटक आहे तो कोण आहे, डीएनए आहे. तोपर्यंत माहिती नव्हतं, म्हणजे मेंडलनी जो डिस्कवर केला तोपर्यंत हे डीएनए जेनेटिक मटेरियल आहे हे माहिती नव्हतं. फक्त गुणधर्म जात आहेत हे मात्र कोणी सांगितलं होतं, ग्रेगर जॉन मेंडलनी सांगितलं होतं. परंतु यामध्ये ॲक्च्युली जे जाते, जे गुणधर्म घेऊन जाते ते कोण आहे, डीएनए आहे. आणि सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये डीएनए ॲज अ जेनेटिक मटेरियल दीज आर डिस्कवर एक्सेप्ट द व्हायरसेस.
विषाणू सोडले तर सगळं सजीवांमध्ये आनुवंशिक सामग्री काय आहे तर DNA आहे, डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड म्हणजे डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक आम्ल आहे, हे यामध्ये डिस्कवर झालं. देन इन 1961 द टू फ्रेंच जेनेटिशियन्स म्हणजेच यामध्ये फ्रेंचचे जे सायंटिस्ट आहे म्हणजे फ्रान्समधील जे सायंटिस्ट आहे कोइस जॅकब अँड द अनादर दिस आर द जॉक मोनॉड दिस डिस्कवर द मॉडेल ऑफ द प्रोटीन सिंथेसिस म्हणजे जे प्रोटीन सिंथेसिस आहे प्रथिने संश्लेषण आहे त्याचं जे यामध्ये मॉडेल आहे म्हणजे त्याची जी प्रतिकृती आहे ती प्रतिकृती ह्या दोन जणांनी यामध्ये सांगितलेली. कोणकोणते तर जॅकब आणि त्यानंतर मोनॉड. कधी सांगितलं 1961ला. अँड बिकॉज ऑफ दॅट व्हॉट इज मीन बाय जेनेटिक कोड दिस आर डिस्कवर आणि ह्या ही जी प्रतिकृती आहे त्यानुसारच यामध्ये जेनेटिक कोड म्हणजे काय जनुकीय संकेत म्हणजे नेमके काय दिस आर डिस्कवर अँड दिस बेस्ड दिस आर ओनली बिकॉज ऑफ पॉसिबल बिकॉज ऑफ दिस मॉडेल. हे मॉडेल यामध्ये आलं आणि त्यानंतर वेगवेगळे जे डिस्कवर आहे ते यामध्ये स्टार्ट झाले. अँड बिकॉज ऑफ दिस नाऊ वी यूज द जेनेटिक इंजिनिअरिंग दॅट इज अ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. आज आपण यामध्ये जे DNA आहे त्याचं पुनःसंयोजन ही जी पद्धत आहे ती यामध्ये वापरतोय आणि ह्या पद्धतीसाठी सगळ्यात महत्त्वाचा बेस म्हणजे हे सगळे सायंटिस्ट. हे सगळेच हे बुकमध्ये तर एवढेच आहे परंतु खूप सारे सायंटिस्ट आहे की त्यांच्या मेहनतीने आज आपण जे मॉडर्न जेनेटिक्स आहे ते यामध्ये आपण यूज करतोय. अँड दिस रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी दिस आर व्हेरी युजफुल टेक्नॉलॉजी बिकॉज ऑफ डिफरंट डिसीजेस दॅट इज द हेरिडिटी डिसीज वी कॅन डिस्कवर ओनली बिकॉज ऑफ दिस रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमुळेच वेगवेगळे जे आजार आहे म्हणजे जे जनुकीय यामध्ये जे आजार आहे ते यामध्ये क्लिअर करणं पॉसिबल झाले म्हणजे त्यापासून मुक्ती मिळवणे यामध्ये पॉसिबल झाले. डायग्नोसिस करणं पॉसिबल झाले म्हणजे ते संशोधन करणे की हा नेमके कोणता आजार आहे कशामुळे झाला आहे कोणते कोडान आहे किंवा नेमके कोणता यामध्ये जेनेटिक कोड आहे की ज्यामध्ये बदल झाल्यामुळे हा आजार झाला आहे हे सगळं यामध्ये डिस्कवर करणं पॉसिबल झालं. त्याचबरोबर यामध्ये जे ॲनिमल ब्रीड्स आहे त्याचबरोबर प्लांट ब्रीड्स आहे ते आपण आज वापरतोय. अँड दिस आर पॉसिबल बिकॉज ऑफ दिस डिस्कवरी. म्हणजेच आज आपण प्राण्यांचे संकर पाहतो वनस्पतीचे संकर पाहतो. प्राण्यांचे संकर आणि वनस्पतीचे संकर म्हणजे काय तर आज आपण जर मार्केटमध्ये पाहिलं तर जे ॲनिमल्स आहे त्यांच्या खूप साऱ्या व्हरायटीज जसं असं आपण एक्झाम्पल घेतलं काऊचं गायींचं एक्झाम्पल घेतलं तर खूप साऱ्या गायीज आहे म्हणजेच खूप साऱ्या त्यांच्या व्हरायटीज आहे आणि म्हणजेच हे सगळे काय आहे त्या ॲनिमलचे संकर म्हणजे एकाच प्राण्यामध्ये आहे का नाही. जे पण पाळीव प्राणी आहे त्याचे हायब्रिड्स यामध्ये तयार केले आणि ते हायब्रिड्स मग प्रत्येकाची क्वालिटी वेगवेगळी त्यानुसार आपण ते वापरतोय आणि हे सगळं पॉसिबल होण्यासाठी हे सगळं डिस्कवर खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपण आज पाहिलं तर प्लांटचे ब्रीड्स आपण वापरतो. आज जर आपण शेतामध्ये कपाशी टाकत असेल तर आज आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर वेगवेगळे सीड जे आहे तर त्याची क्वालिटी अगोदर आपण पाहतो. काही सीड असतात की जे लावल्यानंतर प्लांटची हाईट कमी असेल त्यानंतर जे प्रोडक्शन आहे ते जास्त असेल काहींची हाईट जास्त असेल प्रोडक्शन जास्त असेल त्याचबरोबर काहींची लाईफ कमी असेल म्हणजे ह्या जे वेगवेगळ्या व्हरायटीज आहे these are produced because of this technology and these are also used in industries. इंडस्ट्रियलायझेशनमध्ये पण त्याचा खूप जास्त प्रमाणात यूज होतोय. जसं वेगवेगळे फूड मटेरियल आहे हे आपण आज वापरतो वेगवेगळे प्रोडक्ट आपण वापरतो म्हणजे आज आपण सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खूप सारे प्रोडक्ट वापरतो की ज्यामध्ये ही जी टेक्नॉलॉजी आहे ती यामध्ये वापरलेली आहे. these are possible because of this आनुवंशिकता व उत्क्रांती यातील आपण नेक्स्ट टॉपिक पाहतोय ते म्हणजे यामध्ये प्रतिलेखन भाषांतर आणि त्यानंतर स्थानांतर. बिफोर स्टार्टिंग दिस टॉपिक वी डिस्कस सम क्वेश्चन विच इज गिवन इन दिस बुक. द फर्स्ट क्वेश्चन इज दॅट explain the structure of DNA and various type of RNA. अगोदर आपल्याला डिस्कस करायचे डीएनएचं स्ट्रक्चर आणि त्यानंतर RNAचे वेगवेगळे टाईप आणि त्यानंतर त्याचे स्ट्रक्चर. तर आता इथे तुम्ही पाहू शकता या डायग्राममध्ये यू कॅन सी हिअर द स्ट्रक्चर ऑफ DNA and in last lecture I also discuss about the topic that is the DNA. This is the deoxyribose nucleic acid.
and these are made up of from so many nucleotide. These are made up of from the nucleotide. कसे तयार झाले? न्यूक्लियोटाइड्स तयार झाले. And these nucleotides, these are made up of from the nitrogenous base plus pentose sugar plus the phosphate group. These combinedly these are called as the nucleotide. DNA मध्ये खूप सारे न्यूक्लियोटाइड आहे. सेम these nucleotide these are present in also the RNA. RNA मध्ये पण ते प्रेझेंट आहे. पण DNA मधल्या न्यूक्लियोटाइड मध्ये आणि RNA मधल्या न्यूक्लियोटाइड मध्ये थोडासा यामध्ये डिफरन्स आहे. या डायग्राम मध्ये तुम्ही स्ट्रक्चर हे पाहू शकता. And then we discuss about the RNA. RNA means ribonucleic acid. RNA. RNA which having the two type, genetic and non-genetic. म्हणजेच यामध्ये जे व्हायरस आहे, व्हायरस मध्ये जो RNA असतो तर हा जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करतो. पण जर आपण पाहिलं तर जे पण बाकीचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे एक्सेप्ट व्हायरस, त्यांच्यामध्ये जो RNA आहे दिस आर नॉन जेनेटिक. म्हणजे हा अनुवंशिक गुणधर्म वाहून नेत नाही. त्यानंतर नॉन जेनेटिक जो यामध्ये RNA आहे त्याचे 3 टाईप पडतात. एक म्हणजे mRNA. mRNA म्हणजे काय? मेसेंजर RNA. इथे तुम्ही त्याची डायग्राम पाहू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे tRNA. tRNA म्हणजे काय? तर यामध्ये ट्रान्सफर RNA. यामध्ये जो ट्रान्सफर करतो आणि म्हणून त्याला यामध्ये नाव दिले tRNA. त्यानंतर यामध्ये शेवटचा तिसरा टाईप आहे rRNA. rRNA म्हणजे काय? रायबोझोमल RNA. जो RNA रायबोझोम मध्ये असतो. रायबोझोम काय आहे? रायबोझोम हे यामध्ये एक सेल ऑर्गॅनेल आहे आणि त्याच्यामध्ये जो RNA आहे त्याला म्हणायचं यामध्ये rRNA. सेल ऑर्गॅनेल म्हणजे काय? पेशी अंगके यामध्ये आहे. चला, and these 3 RNA you can see in the diagram. mRNA, tRNA and rRNA. All these RNA, these are very important for the protein synthesis. Now we focus on the second question, and that second question is that what is a genetic disorder and give the name of some genetic disorders. यामध्ये अनुवंशिक विकृती म्हणजे काय हे यामध्ये सांगायचे आणि अनुवंशिक विकृतीचे यामध्ये नाव सांगायचे. The abnormalities which is created in the chromosome or in the gene because of the mutation and which causes the particular disease. This is called as the genetic disorders. यामध्ये अनुवंशिक विकृती म्हणजे काय? तर यामध्ये कोणतीही ॲबनॉर्मॅलिटीज म्हणजेच यामध्ये जी अनिश्चितता आहे ती जर गुणसूत्रामध्ये तयार होत असेल किंवा यामध्ये ती जीन मध्ये जर तयार होत असेल, मग जीन मध्ये हा प्रॉब्लेम कशामुळे क्रिएट होतो? तर म्युटेशन. म्युटेशन म्हणजे काय? उत्परिवर्तन. आणि त्यामुळे जो डिसीज होतो किंवा जो डिसऑर्डर होतो त्यालाच आपण काय म्हणतो? जेनेटिक डिसऑर्डर्स. यामध्ये वेगवेगळे डिसऑर्डर्स आहे. त्यामध्ये आहे तर डाउन सिंड्रोम, त्यानंतर क्लाइनफेल्टर सिंड्रोम, त्यानंतर यामध्ये टर्नर सिंड्रोम, त्यानंतर यामध्ये जे पण अल्बिनिझम आहे म्हणजेच यामध्ये जो कलरची रंगाची जी विकृती आहे ती यामध्ये तयार होते किंवा यामध्ये आहे सिकल सेल ॲनिमिया. दिस आर द नेम ऑफ द जेनेटिक डिसऑर्डर अँड यू आर ऑलरेडी स्टडीड इन द 16th चॅप्टर ऑफ इन 9th स्टँडर्ड. 9th स्टँडर्डमध्ये 16व्या चॅप्टरमध्ये ह्या ज्या जेनेटिक डिसऑर्डर्स आहे किंवा ह्या ज्या अनुवंशिक विकृती आहेत ते यामध्ये आपण पाहिलेल्या आहेत. आपण पाहिलं की यामध्ये लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये की जे प्रोटीन सिंथेसिस आहे ते यामध्ये महत्त्वाचा टॉपिक आहे आणि त्या महत्त्वाच्या टॉपिकमध्ये आपल्याला ह्या 3 कन्सेप्ट पाहिजे आहे आणि ते म्हणजे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. दिस अ प्रोटीन सिंथेसिस दिस आर ऑल्सो कॉल्ड ॲज द सेंट्रल डोग्मा प्रोसेस. त्याला इथे काय म्हणलं होतं? सेंट्रल डोग्मा प्रोसेस. मग काहींच्या डोक्यामध्ये क्वेश्चन पडेल की जर आपल्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस होतं म्हणजेच यामध्ये
जे पण प्रथिन संश्लेषण आहे ते जर होत असेल तर मग आपण जेवणामध्ये प्रोटीन खाणं का गरजेचं आहे. आणि तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की आपल्याला जेवणातून सगळ्यात जास्त जे प्रोटीन आहे, प्रोटीनला मराठीतून काय म्हणतात, प्रथिने, तर ते आपल्याला भेटत असतं. ॲक्च्युली वी ईट द प्रोटीन फ्रॉम द डिफरंट फूड मटेरियल अँड वेन दिस आर गोज इन अवर डायजेस्टिव्ह ट्रॅक अँड इन दिस डायजेस्टिव्ह ट्रॅक दिस प्रोटीन दिस आर ब्रेक डाऊन अँड विच आर फॉर्म द अमायनो ॲसिड. मग ज्यावेळेस आपण प्रथिनयुक्त पदार्थ खातो त्यावेळेस आपल्या पचन संस्थेमध्ये डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये ते जे आपण प्रथिने खाल्लेलं आहे त्याचे यामध्ये काय तयार होतं, अमायनो ॲसिड म्हणजे अमायनो आम्ल तयार होतं. अँड देन दिस सिंपल फॉर्म ऑफ दिस प्रोटीन दॅट इज द अमायनो ॲसिड दिस आर गोज इन टू द ब्लड अँड फ्रॉम ब्लड दिस आर गोज इन टू द सेल. यामध्ये काय होतं की जे पण आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये म्हणजेच आपल्या पचन संस्थेमध्ये जे अमायनो ॲसिड अमायनो आम्ल तयार झालेला आहे तर हे अमायनो ॲसिड ब्लड मधून कुठे जातं, सेलमध्ये. अँड इन दिस सेल दिस ऑल अमायनो ॲसिड दिस आर जॉईन इन अ पर्टिक्युलर सिक्वेन्स अँड दिस आर अगेन फॉर्म अ प्रोटीन. मग हे जे अमायनो ॲसिड आहे किंवा अमायनो आम्ल आहे ज्यावेळेस सेलमध्ये जातं पुन्हा ते एका ठराविक सिक्वेन्सनी एकत्र येतं आणि त्याला आपण तिथे काय म्हणतो, प्रोटीन. प्रोटीन म्हणजेच काय, प्रथिने आपण त्याला म्हणतो. अँड दिस प्रोटीन दिस आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होण्यासाठी हे जे प्रोटीन आहे तर हे यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. आणि प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जी डेव्हलपमेंट होते किंवा जे कॅरेक्टर आहे ते काही कॅरेक्टर त्यांच्या पॅरेंटसारखे दिसतात. दिस आर बिकॉज ऑफ दिस प्रोटीन. हे कशामुळे दिसतात तर त्या प्रोटीनमुळे दिसत असतात. अँड दिस आर प्रोटीन दिस आर फॉर्म because of that type because of the information which carry the DNA. आणि हे जे प्रोटीन इथे सेलमध्ये तयार होत आहेत ना तर हे सेलमध्ये तयार होणारे जे प्रोटीन आहे तर हे तयार करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी इन्फॉर्मेशन आहे, जी माहिती आहे तर तो आपल्यामध्ये कोण घेऊन आलाय, DNA. आणि तो DNA कुठून आला तर आपले जे पॅरेंट्स आहे त्या पॅरेंट्समधून आपल्यामध्ये तो DNA आलेला आहे. आणि ह्या DNA मध्ये जी माहिती आहे त्या माहितीनुसार यामध्ये काय होत असतं, जे पण प्रोटीन आहे ते सायटोप्लाझममध्ये म्हणजे पेशी द्रव्यामध्ये यामध्ये फॉर्म होत असतं म्हणजेच तयार होत असतं. अँड दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनमध्ये ते महत्त्वाचं आहे. चला नाव वी स्टार्ट द ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. फर्स्ट ऑफ ऑल वी फोकस ऑन द ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे सगळ्यात अगोदर आपण प्रतिलेखन म्हणजे काय त्या अगोदर सगळ्यात अगोदर आपण इथे पाहणार आहोत. आता ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय हे आपण यामध्ये पाहतोय. चला तर आताच मी तुम्हाला डिस्कस केलं की जी सेल आहे ह्या सेलमध्ये जो न्यूक्लियस आहे त्यामध्ये काय आहे, DNA. आणि ह्या DNAच्या इन्फॉर्मेशननुसार काय फॉर्म होतं, प्रोटीन. द फॉर्मेशन ऑफ अ प्रोटीन फ्रॉम the information or the information present in the DNA, that means the protein these are formed because of this DNA through the RNA. through the RNA म्हणजे काय तर यामध्ये RNAच्या मदतीने DNAची जी इन्फॉर्मेशन आहे त्यानुसार जे प्रथिन आहे हे तयार इथे होत असतं. अँड दिस इज कॉल्ड एज द सेंट्रल डोग्मा प्रोसेस. मराठीतून आणि इंग्लिशमधून दोन्हीकडे तिकडे काय म्हणलं जातं याला तर सेंट्रल डोग्मा प्रोसेस इथे म्हणलं जातं. सेंट्रल डोग्मा म्हणजे काय तर यामध्ये प्रथिने तयार होणे. कशापासून तयार होणे, DNA पासून तयार होणे. कशाच्या मदतीने, RNAच्या मदतीने. यालाच काय म्हणायचं इथे तर प्रोटीन सिंथेसिस म्हणजे यामध्ये प्रथिनाचं संश्लेषण इथे आपल्याला म्हणायचे. मग इथे पहिली कन्सेप्ट आपण पाहू, ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय. पुन्हा एकदा लक्ष द्या, मी कोणती डेफिनेशन सांगितली, सेंट्रल डोग्मा प्रोसेस किंवा सेंट्रल डोग्मा म्हणजे काय, द फॉर्मेशन ऑफ अ प्रोटीन फ्रॉम the DNA through RNA is called as the central dogma process. म्हणजे सेंट्रल डोग्मा म्हणजे काय, प्रथिने संश्लेषण होणे. कशापासून संश्लेषण होतात तर DNA पासून. DNA पासून प्रथिने संश्लेषण होणे म्हणजे प्रथिने तयार होणे कुणाच्या मार्फत, RNAच्या मार्फत, थ्रू RNA म्हणजेच काय म्हणायचं सेंट्रल डोग्मा प्रोसेस.
मग अगोदर आपण पाहू की ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय. तर सगळ्यात अगोदर काय होतं, हा जो DNA विच इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस, DNA कुठे आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये आहे. आणि दिस DNA दिस आर डबल स्ट्रँडेड. यामध्ये तुम्ही पाहू शकता दोन दोऱ्यांसारख्या स्ट्रक्चरचं यामध्ये काय आहे, DNA आहे. फर्स्ट ऑफ ऑल दिस DNA दिस आर अनकॉइल. यामध्ये हा जो DNA आहे हा अनकॉइल होतो. अनकॉइल म्हणजे काय, हे जे दोन धागे आहे, हे जे दोन स्ट्रँड आहे, दिस आर सेपरेट फ्रॉम इच अदर अँड इन विच ओनली वन स्ट्रँड दिस आर पार्टिसिपेट फॉर फॉर्मेशन ऑफ RNA. मग यामध्ये अगोदर हे जे DNA आहे याच्या दोन्ही स्ट्रँड एकमेकांपासून सेपरेट होतात आणि सेपरेट झाल्याच्या नंतर या दोन्ही स्ट्रँडपैकी एकच जी स्ट्रँड आहे ती यामध्ये पार्टिसिपेट होते. कशासाठी पार्टिसिपेट होते, तर फॉर्मेशन ऑफ द RNA दॅट इज mRNA. and this mRNA these are formed on the single strand of that DNA after the separation of these DNA strand, and this formation of mRNA on the single strand DNA is called as the transcription. प्रतिलेखन म्हणजे काय, तर आता हा DNA कशाच तयार झालाय, तर न्यूक्लियोटाइड. सो मेनी न्यूक्लियोटाइड प्रेझेंट ऑन दिस DNA. फर्स्ट ऑफ ऑल दिस स्ट्रँड दिस आर सेपरेट फ्रॉम इच अदर. अगोदर ही जे आता सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगितलं की DNA कशाच तयार झालाय, न्यूक्लियोटाइडचा तयार झालाय. आणि हा DNA याच्या दोन स्ट्रँड आहे, अगोदर त्या सेपरेट होतात आणि त्यानंतर ह्या दोन्हींपैकी एकाच स्ट्रँडवरती काय फॉर्म होतं, RNA. कोणता RNA, mRNA. m म्हणजे काय, मेसेंजर RNA. त्याला mRNAच का नाव दिलं, मेसेंजर RNAच का म्हणतात त्याला, कारण हा काय करतो, DNA कडची जी माहिती आहे त्याचं यामध्ये लेखन करतो. इन शॉर्ट त्याला कॉपी करतो. कॉपी करतो म्हणजेच काय, यावरती जे न्यूक्लियोटाइड आहे ते न्यूक्लियोटाइड तो यामध्ये रीड करतो अँड देन विच फॉर्म द RNA दॅट इज mRNA. अँड आफ्टर द फॉर्मेशन ऑफ दिस mRNA इनटू न्यूक्लियस दिस आर गोज आउटसाइड. आउटसाइड मीन्स इन सायटोप्लाझम. म्हणजेच यामध्ये जो mRNA आहे अगोदर तो पेशी केंद्रकामध्ये न्यूक्लियसमध्ये फॉर्म होतो, त्यानंतर तो सायटोप्लाझममध्ये जातो म्हणजे पेशी द्रव्यामध्ये जात असतो. अँड देन दिस आर पार्टिसिपेट इन द फॉर्मेशन ऑफ द प्रोटीन दॅट इज द प्रोटीन सिंथेसिस. त्यानंतर तो प्रथिने तयार करण्याच्या कामामध्ये यामध्ये लागत असतो. मग याचं सगळ्यात महत्त्वाचं की हा mRNA फॉर्म तरी कसा होतो. आता मी तुम्हाला आत्ताच बोलले की mRNA किंवा RNA आणि DNA यांच्यामध्ये थोडासा फरक आहे. कोणता फरक आहे, तर यामध्ये जो DNA आहे ह्या DNA वरती 4 प्रकारचे नायट्रोजनस बेस सापडतात. ॲडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन आणि त्यानंतर थायमिन. हे 4 प्रकारचे जे न्यूक्लियोटाइड आहे ते यामध्ये कशावरती असतात, तर DNA वरती असतात. मग हा जो mRNA यावरती फॉर्म होणार आहे किंवा जो RNA इथे फॉर्म होणार आहे, या RNA मध्ये पण 4 प्रकारचे न्यूक्लियोटाइड असतात. यामध्ये काय काय असतं, ॲडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन आणि युरॅसिल. म्हणजे जसं इकडे ॲडेनाइन आहे इकडे पण ॲडेनाइन आहे, ग्वानाइन पण सेम आहे, सायटोसिन पण सेम आहे. फक्त फरक कुणाचा आहे, तर थायमिन आणि त्यानंतर युरॅसिल. मग आता जर समजा इथे DNA वरती ॲडेनाइन असेल तर याच्यावरती म्हणजे RNA वरती त्याचा कॉम्प्लिमेंटरी म्हणजे कोण फॉर्म होईल, युरॅसिल फॉर्म होईल. लक्षात ठेवा. आता यांची पेअर कशी तयार होते, ॲडेनाइनची आणि त्यानंतर कोणाची पेअर फॉर्म होते, युरॅसिलची. मग जर इथे ॲडेनाइन असेल तर mRNA तयार होताना इथे कोण अटॅच होईल, युरॅसिल. त्यानंतर इथे जर ग्वानाइन असेल तर इथे कोण तयार होईल, सायटोसिन. त्यानंतर इथे जर सायटोसिन असेल तर इथे काय फॉर्म होईल, ग्वानाइन. आणि त्यानंतर जर समजा इथे थायमिन असेल DNA वरती तर हा जो RNA फॉर्म होतोय यावरती काय असेल, तर यामध्ये ॲडेनाइन. अँड देन दिस टाइप दिस अ फॉर्म द mRNA. अशा प्रकारे हा mRNA फॉर्म होतो. अँड दिस कॉपीराइट दिस इन्फॉर्मेशन अँड दिस इन्फॉर्मेशन दिस आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. म्हणजेच यामध्ये प्रथिनेंचं संश्लेषण होण्यासाठी ही जी इन्फॉर्मेशन त्याने रीड केली आहे ती खूप महत्त्वाची आहे. मग हा mRNA ज्यावेळेस फॉर्म होतो त्यानंतर तो सायटोप्लाझम मध्ये येतो. मग हा जो यामध्ये mRNA आहे या mRNA वरती पण खूप सारे न्यूक्लियोटाइड आहे, पण खूप सारे प्रकार किती, 4च. ॲडेनाइन, ग्वानाइन, सायटोसिन आणि त्यानंतर युरॅसिल. मग असे यामध्ये
4 प्रकारचे न्यूक्लियोटाइड फॉर्म होतात आणि असे खूप सारे असतात. मग हे जे न्यूक्लियोटाइड आहे तर ह्या न्यूक्लियोटाइडमध्ये द ग्रुप ऑफ 3 न्यूक्लियोटाइड, यामध्ये जो 3 न्यूक्लियोटाइडचा ग्रुप आहे, दिस आर पार्टिसिपेट फॉर और दिस आर इम्पॉर्टंट और कोड फॉर द ईच अमायनो ॲसिड. एका अमायनो आम्लासाठी हा 3 न्यूक्लियोटाइडचा जो ग्रुप आहे किंवा 3 न्यूक्लियोटाइडचा जो संच आहे तो यामध्ये महत्त्वाचा असतो किंवा तो यामध्ये कोड करतो. म्हणजे ही जी सांकेतिक भाषा आहे न्यूक्लियोटाइडची, तर 3 न्यूक्लियोटाइड मिळून यामध्ये एका अमायनो ॲसिडसाठी यामध्ये कोड करतात आणि त्यानुसार एक एक अमायनो ॲसिड यामध्ये जॉईन होतं. त्यानंतर तुम्ही इथे डायग्राममध्ये पण हे पाहू शकता की यामध्ये जे पण mRNA आहे तो कशा पद्धतीने इथे फॉर्म होतो आणि त्याचं यामध्ये ॲनिमेशन पण तुम्ही इथे पाहू शकतात. यू कॅन सी हिअर द ॲनिमेशन इन विच यू कॅन सी द फॉर्मेशन ऑफ mRNA ऑन DNA. मग DNAच्या 2 स्ट्रँडपैकी एका स्ट्रँडवरती काय फॉर्म होतं, mRNA यामध्ये फॉर्म होतो आणि हा जो mRNA आहे तर हा mRNA ज्यावेळेस DNA वरती फॉर्म होतो दॅट इज कॉल्ड ॲज द ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, द फॉर्मेशन ऑफ mRNA ऑन द DNA. DNA वरती mRNA तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, प्रतिलेखन असे म्हणतात. आतापर्यंत मी तुम्हाला 2 डेफिनेशन सांगितल्या. एक म्हणजे सांगितलं सेंट्रल डोग्मा आणि दुसरी डेफिनेशन कोणती सांगितली, ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन म्हणजेच काय सांगितलं यामध्ये मी तुम्हाला, प्रतिलेखन म्हणजे काय हे यामध्ये मी तुम्हाला डिस्कस केलं. This DNA which is present in the nucleus which form the mRNA and that mRNA which having the so many nucleotide and group of this 3 nucleotide, this is called as the codon or triplet codon. याला ट्रिपलेट कोडॉन पण म्हणतात, यामध्ये याला काय म्हणलं जातं, कोडॉन पण म्हणलं जातं. यामध्ये किती न्यूक्लियोटाइड आहेत तर 3 न्यूक्लियोटाइड यामध्ये आहेत आणि ह्या 3 न्यूक्लियोटाइडच्या संचालास यामध्ये काय म्हणलं जातं, कोडॉन किंवा यामध्ये ट्रिपलेट कोडॉन यामध्ये म्हणत असतात. This each triplet codon, these are responsible for 1 amino acid. एका अमायनो आम्लासाठी यामध्ये हे कोड करत असतात. and this triplet codon which code for amino acid and this amino acid only 20 amino acid these are present in the world. म्हणजे सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये किती अमायनो ॲसिड आहे, 20 अमायनो ॲसिड आहे. ब्लॅक नावाच्या सायंटिस्टनी नेक्स्ट यामध्ये 21 नंबरचा पण यामध्ये डिस्कवर केलेला आहे. पण यामध्ये सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये हे जे 20 अमायनो ॲसिड आहे यापासूनच यामध्ये प्रोटीन तयार झाले. कोणते जर आपण प्रोटीन घेतले तर त्यामध्ये किती प्रकार सापडतात, 20 यामध्ये सापडतात. प्लांट असेल, ॲनिमल असेल and these are 20 amino acids. These are discovered because of the effort of different scientists and in which the one Indian scientist that is the हरगोविंद खुराना. हरगोविंद खुराना ही इंडियन सायंटिस्ट आहे आणि त्यांनी आर्टिफिशियल mRNA तयार केला होता. आर्टिफिशियल mRNA म्हणजे काय, कृत्रिम mRNA त्यांनी लॅबोरेटरीमध्ये तयार केला आणि त्यानंतर हे जे 20 अमायनो ॲसिड आहे तर यासाठी कोणकोणते जेनेटिक कोड आहे त्याबद्दल त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अँड बिकॉज ऑफ ही गॉट द नोबेल प्राइज, म्हणून यांना काय मिळाले, नोबेल प्राइज म्हणजे सगळ्यात मोठा जो अवॉर्ड आहे या 20 अमायनो ॲसिडसाठी त्यांना मिळालेला आहे. गॉट द नोबेल प्राइज विथ अनदर 2 सायंटिस्ट इन 1968. म्हणजेच यामध्ये 1968ला त्यांना इतर 2 शास्त्रज्ञांसोबत सायंटिस्ट सोबत हा जो नोबेल अवॉर्ड आहे तर हा मिळालेला आहे या डिस्कवरसाठी. चला तर त्यानंतर आपण पाहणार आहोत की यामध्ये ट्रान्सलेशन म्हणजे काय. पहा, आपण सगळ्यात अगोदर काय पाहिलं, ट्रान्सक्रिप्शन. सगळ्यात अगोदर पाहिलं सेंट्रल डोग्मा, त्यानंतर पाहिलं आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणजेच प्रतिलेखन म्हणजे काय, त्यानंतर आपण पाहिलं ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय आणि त्यानंतर आता आपण चाललोय ट्रान्सलेशनकडे. चला तर मग ट्रान्सलेशन आपण पाहू. या डायग्राम मध्ये तुम्ही किंवा या इथे तुम्ही पाहू शकता
translation. How this translation takes place in the cell or in cytoplasm. Cytoplasm पेशीद्रव्यामध्ये ट्रान्सलेशन होत असतं. ट्रान्सक्रिप्शन कुठे होतं? न्यूक्लियसमध्ये. न्यूक्लियसमध्ये म्हणजे कुठे? केंद्रकामध्ये. आणि त्यानंतर ट्रान्सलेशन कुठे होतं? तर सायटोप्लाझममध्ये. सायटोप्लाझम म्हणजेच काय? पेशी द्रव्यामध्ये. चला तर मग यामध्ये ही सेल आहे. आता या सेलमध्ये हा जो mRNA आहे हा कुठे आलेला आहे? तर ह्या सायटोप्लाझममध्ये म्हणजे पेशी द्रव्यामध्ये आलेला आहे. आणि दिस mRNA this attach to the ribosomes. रायबोझोम्स यामध्ये ज्यावेळेस mRNA हा सायटोप्लाझम मध्ये येतो त्यावेळेस जे रायबोझोम्स आहे ते रायबोझोम्स या mRNA वरती अटॅच होतात. दोन्ही साइडनी हे अटॅच होतात. या mRNA वरती काय आहे? ट्रिपलेट कोडॉन आहे. काय आहे? ट्रिपलेट कोडॉन आहे. आता ट्रिपलेट कोडॉन मध्ये किती न्यूक्लियोटाइड येतात? 3 न्यूक्लियोटाइड येतात. आणि 3 न्यूक्लियोटाइड कशासाठी कोड करतात? दिस आर कोड फॉर ईच अमायनो ऍसिड. मग हा अमायनो ऍसिड कुठून येतो? दिस अमायनो ऍसिड दिस आर कॅरी द tRNA अँड बिकॉज ऑफ दिस इज कॉल्ड एज द ट्रान्सफर RNA. आता tRNA म्हणजे काय? ट्रान्सफर RNA. मग ट्रान्सफर RNAचं काम काय? ट्रान्सफर करणे, ओझवावून नेणे. काय ओझवावून नेणे? ही कॅरी द अमायनो ऍसिड टुवर्ड द mRNA. mRNA कडे हा काय घेऊन जातो? तर यामध्ये हा काय घेऊन जातो? तर अमायनो ऍसिड यामध्ये घेऊन जातो. अमायनो ऍसिड म्हणजेच काय? अमायनो आम्ल तो घेऊन जातो. मग कसं घेऊन जातो? मग हा ट्रिपलेट कोडॉनला कसा पाहतो? खूप सारे क्वेश्चन आपल्या डोक्यामध्ये आहे. आता ही जो tRNA आहे हा तुम्ही डायग्राम मध्ये पाहू शकता. दिस अ tRNA इन विच यू कॅन सी दिस अ 3 न्यूक्लियोटाइड इन हेडर साइड और अपवर्ड साइड. ह्या वरच्या साईडला तुम्हाला काय दिसते? तर 3 न्यूक्लियोटाइड दिसत आहेत. अँड दिस 3 न्यूक्लियोटाइड दिस आर कॉल्ड एज द अँटीकोडॉन. त्याला काय म्हणायचं इथे? अँटीकोडॉन. हे अँटीकोडॉन कुणाला मॅच होतात? या ट्रिपलेट कोडॉनला मॅच होतात. अँड वन साइड ऑफ दिस tRNA you can see this structure and this structure these are the amino acid. ह्या गोल जी दिसते ना ह्या tRNA ने एका हातात आणलेलं त्यालाच काय म्हणायचं इथे? अमायनो ऍसिड म्हणजेच काय? अमायनो आम्ल. मग ज्यावेळेस हा कोण? tRNA हा कुणाला जॉईन होतो? ट्रिपलेट कोडॉनला. at that time this give this amino acid to this mRNA. mRNA ला काय देतो तो? अमायनो ऍसिड देतो. मग हा अमायनो ऍसिड दिल्यानंतर रिकामा tRNA निघून जातो. आणि ही जी प्रोसेस आहे यालाच काय म्हणायचंय? ट्रान्सलेशन. म्हणजेच यामध्ये काय म्हणायचंय? भाषांतर. मग भाषांतर का म्हणलं? कारण tRNA एका साइडनी विथ द हेल्प ऑफ अँटीकोडॉन दिस आर रीडर टू द triplet codon and after the reading this tRNA gives the amino acid and because of this is called as the translation. After the reading of triplet codon with the help of anticodon tRNA gives the amino acid. This is called as the translation. यालाच काय म्हणायचं इथे? ट्रान्सलेशन म्हणजेच काय? भाषांतर. अँटीकोडॉनच्या मदतीने अँटीकोडॉन आणि कोडॉन यांच्यामध्ये एक यामध्ये बॉन्ड फॉर्म होतो आणि त्यानंतर tRNA अँटीकोडॉन अटॅच झाल्यानंतर हा अमायनो ऍसिड अमायनो आम्ल तिथे देतो आणि ही जी प्रक्रिया आहे यालाच काय म्हणायचंय? ट्रान्सलेशन. मग एकच देतो का? नाही. मग एक tRNA एक अमायनो ऍसिड देतो त्यानंतर रिकामा निघून जातो. यू कॅन सी हिअर. आता यामध्ये तुम्ही पाहू शकता की एक tRNA काय करणार? एक अमायनो ऍसिड देणार त्यानंतर तो निघून जाणार. मग दुसरा tRNA येणार दुसरा अमायनो ऍसिड देणार तो पण निघून जाणार. तिसरा येणार तिसरा अमायनो ऍसिड देणार तो पण निघून जाणार. अँड सो मेनी अमायनो ऍसिड इन दिस यू कॅन सी अँड दिस अमायनो ऍसिड these are joined with each other with the help of bond and that is called as the peptide bond. मग यामध्ये एक एक जे अमायनो ऍसिड आहे ते यामध्ये पेप्टाइड बॉन्डनी अटॅच होत असतात. and each tRNA these are reader to
this mRNA with the distance that is a ट्रिपलेट कोडॉन और द 3 न्यूक्लियोटाइड. आता यामध्ये जे 3 न्यूक्लियोटाइड आहे हे यामध्ये रिडिंग होत चालत असतात आणि हे 3 न्यूक्लियोटाइड यामध्ये हे कुठे जातात तर रायबोझोमच्या मध्ये. मग हा mRNA सरकतो की रायबोझोम सरकतो? रायबोझोम these are move on mRNA. mRNA वरती रायबोझोम मूव होतो and that movement of that ribosome on mRNA from one end to another end that is called as ट्रान्सलोकेशन. त्यालाच इथे आपण काय म्हणणार? स्थानांतर. रायबोझोम हा mRNA वरती एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे सरकतो आणि यालाच काय म्हणायचं इथे? ट्रान्सलोकेशन. यू कॅन सी हिअर. इथे तुम्ही पाहू शकता की ट्रान्सलोकेशन कसं होतंय तर रायबोझोम हा mRNA वरती एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे सरकतो आणि यालाच काय म्हणायचंय? स्थानांतर. इंग्लिशमधून सांगते, लक्ष द्या. Translocation. Translocation means what? The ribosome, these are moved from one end to another end of mRNA and this is called as the translocation. यालाच काय म्हणायचं इथे? ट्रान्सलोकेशन यामध्ये म्हणायचे. चला तर आतापर्यंत आपण काय काय पाहिलं तर डेफिनेशन पाहिलं. पहिले काय पाहिलं? सेंट्रल डोग्मा पाहिलं. त्यानंतर काय पाहिलं आपण? ट्रान्सक्रिप्शन म्हणजेच काय पाहिलं आपण? प्रतिलेखन. त्यानंतर काय पाहिलं आपण? ट्रिपलेट कोडॉन. त्यानंतर काय पाहिलं आपण? त्यानंतर पाहिलं आपण ट्रान्सलेशन म्हणजे काय? भाषांतर. आणि तिसरी डेफिनेशन आपण काय पाहिली? ट्रान्सलोकेशन म्हणजेच काय? स्थानांतर म्हणजेच काय हे आपण इथे पाहिलं. आणि अशा पद्धतीने यामध्ये काय फॉर्म होतं? प्रोटीन. आणि दिस प्रोटीन these are participate in different chemical reaction. And because of that the cell which divide and growth and development of that living organism is takes place. ह्या प्रथिनांमुळे वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया आपल्या पेशीमध्ये होतात. त्यामुळे पेशीचं विभाजन होतं आणि पेशीचं विभाजन झाल्यानंतर त्या सजीवामध्ये काय होत असते? वाढ होत असते. ग्रोथ आणि डेव्हलपमेंट यामध्ये होत असते आणि अशा पद्धतीने ही जी प्रोसेस आहे ती यामध्ये चालत असते. बट समटाइम इन DNA द सडन चेंजेस these are takes place because of exchange of nucleotide. पण कधी कधी असं जर झालं की हा जो DNA आहे ह्या DNA मध्ये एखादा न्यूक्लियोटाइड निघून गेला किंवा एखादा एक्स्ट्राचा ॲड झाला and because of that which create the abnormalities or also sometimes these are useful for this DNA. मग यामध्ये एखादा न्यूक्लियोटाइड सडन अचानकपणे निघून जाणे किंवा ॲड होणे. आता जर तुम्ही विचार करा की जर न्यूक्लियोटाइड एखादा ॲड झाला निघून गेला कुठे? DNA मध्ये, मग असं का होणार आहे किंवा हे कशामुळे होणार आहे? बिकॉज ऑफ सम रेज. आपण जर पाहिलं तर सूर्यकिरण जे आहे त्याचे जे अतिनील किरण आहे तर त्या अतिनील करण्यामुळे एक्स रे, गॅमा रेज हे जे रेज आहे तर हे यावरती इफेक्ट करतात. सम केमिकल ऑल्सो इफेक्ट ऑन दिस DNA and because of the nucleotide exchange these are takes place and because of this the exchange of these nucleotide or some part of DNA the character or expression of this DNA these are also takes place. जर यामध्ये चेंज झाला म्हणजे mRNA वरती पण चेंज होणार आहे. मग वेगळ्याच टाईपचं न्यूक्लियोटाइड रीड केलं जाणार आहे आणि mRNA वरती जर चेंज झाला तर जे प्रोटीन तयार होणार आहे ते पण वेगळ्याच प्रकारचं तयार होणार आहे जो यामध्ये कधी कधी चांगलंही असू शकतं आणि कधी कधी घातकही असू शकतं. and because of the expression of character these are changes and this change in nucleotide in case of DNA. The change of nucleotide or sudden change in the DNA which causes the expression of that living organism which also changes small or minor or also the major changes you can see. जास्तीत जास्त किंवा कमीत कमी चेंजेस आपण यामध्ये पाहू शकतो. and this minor or the major changes you can see in the expression of character of that living organism and this is called as the म्युटेशन. यालाच काय म्हणायचं इथे? उत्परिवर्तन म्हणायचे. मग इथे जर थोडासा चेंज झाला तर त्यामुळे यामध्ये वेगळे डिसीज येऊ शकतात. कधी कधी ते आपल्यासाठी चांगले असू शकतं आणि यामुळे हा जो प्रकार आहे की यामध्ये सडन चेंज होणे न्यूक्लियोटाइडमध्ये आणि त्यामुळे एक्सप्रेशन कॅरेक्टर यामध्ये चेंज होणे त्यालाच यामध्ये काय म्हणायचं आहे? म्युटेशन. आणि मराठीतून त्याला काय म्हणतात?
उत्परिवर्तन. आणि ह्या उत्परिवर्तन या म्युटेशनमध्ये एक्झाम्पल आहे सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया यामध्ये तुम्ही पाहू शकता की ज्या आपल्या RBC आहे, RBC म्हणजे काय, रेड ब्लड कार्पस्कल, म्हणजे आपल्या ज्या रक्तपेशी आहे त्यामध्ये लोहित रक्तपेशी यांचा जो आकार आहे तो इथे बदलतो. हा आकार तुम्ही त्या आकृतीमध्ये पाहू शकता. आणि यामध्ये त्यांचा आकार कसा होतो, सिकल सेल म्हणजे काय, तर हाफ मून लाईक स्ट्रक्चर यामध्ये होऊन जातो. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या RBCचं वर्क काय आहे आपल्या बॉडीमध्ये, तर आपल्या RBCचं म्हणजे आपल्या लोहित रक्तपेशीचं कार्य हे आहे की विच कॅरी द ऑक्सिजन. मग आता तुम्ही कम्पेअर करू शकता की गोल आकाराची RBC म्हणजे लोहित रक्तपेशी जेवढा ऑक्सिजन कॅरी करेल तेवढी ही करेल का, नाही. आणि त्यामुळे यामध्ये जे पण ॲनिमिया आहे, ॲनिमिया म्हणजे काय, ऑक्सिजन डेफिशियन्सी इन द बॉडी. आणि जर यामध्ये अशा पद्धतीने आजार झाला तर त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजनची यामध्ये डेफिशियन्सी क्रिएट होते. डेफिशियन्सी म्हणजे काय, कमतरता. आणि ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे जे पण लाईफ आहे ते यामध्ये डेंजर झोनमध्ये येऊ शकतं. अशा पद्धतीने हा सिकल सेल ॲनिमिया कशाचं एक्झाम्पल आहे, म्युटेशन, उत्परिवर्तन. अँड दिस म्युटेशन म्हणजेच उत्परिवर्तन, दिस गिव्ह द प्रूफ ऑफ डार्विन्स थेरी ऑफ इव्होल्यूशन. यामध्ये चार्ल्स डार्विन यांनी जी थेरी सांगितलेली आहे इव्होल्यूशनची, इव्होल्यूशन म्हणजे काय, उत्क्रांती, तर त्यामध्ये हा एक इथे एक एक्झाम्पल आपण पाहू शकतो की यामुळे कशा पद्धतीने म्हणजे हा पाठपुरावा इथे देतोय की यामुळे इव्होल्यूशन इथे होऊ शकतं. कारण जर म्युटेशन झालं तर इथे चेंज होऊ शकतो आणि हा जो चेंज आहे ते नेक्स्ट जनरेशनमध्ये जाऊ शकतो. म्हणजेच यामध्ये जे इव्होल्यूशन आहे ते यामध्ये होऊ शकतं. कधी चांगलाही बदल घडतो आणि कधी वाईटही बदल यामध्ये घडत असतो. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत इव्होल्यूशन म्हणजेच उत्क्रांती म्हणजे काय. थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत इव्होल्यूशन म्हणजे उत्क्रांती म्हणजे काय. थँक्यू. इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर वी विल डिस्कस द नेक्स्ट टॉपिक दॅट इज इव्होल्यूशन. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत उत्क्रांती म्हणजे काय. पण ते पाहण्याच्या अगोदर पुन्हा एकदा शेवटी सांगते की आपण ह्या टॉपिकमध्ये काय काय पाहिलं. यामध्ये आपण डेफिनेशन्स पाहिल्या, त्यामध्ये आपण पाहिलं सगळ्यात अगोदर स्ट्रक्चर. कोणाचं स्ट्रक्चर पाहिलं, DNA आणि डिफरंट टाईप ऑफ RNA जे ऑलरेडी तुम्हाला झाले. त्यानंतर जेनेटिक डिसऑर्डर म्हणजेच अनुवंशिक विकृती म्हणजे काय, जी तुम्ही 9th स्टँडर्डला पाहिली ती आपण रिवाईज केली. त्यानंतर या टॉपिकमध्ये महत्त्वाचं काय आहे, सेंट्रल डोग्मा म्हणजे काय, त्याची डेफिनेशन तुम्हाला ती नोटबुकमध्ये लिहायची आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं ट्रान्सक्रिप्शन म्हणजेच लेखन. त्यानंतर पाहिलं ट्रान्सलेशन म्हणजेच काय पाहिलं आपण, भाषांतर. आणि त्यानंतर पाहिलं ट्रान्सलोकेशन म्हणजेच काय पाहिलं आपण, स्थानांतर. त्याचबरोबर आपण ट्रिपलेट कोडॉन यामध्ये पाहिलं. आणि शेवटची डेफिनेशन आपण पाहिली ती म्हणजे म्युटेशन म्हणजेच काय, उत्परिवर्तन आपण पाहिलेलं आहे. या सगळ्या ज्या डेफिनेशन आहे त्या नोटबुकमध्ये तुम्हाला छान पद्धतीने लिहायच्या आहेत. थँक्यू.